बलुचिस्तानचे नेते मीर यार बलोच यांनी पाकिस्तानातून बलुचिस्तान स्वतंत्र झाल्याची घोषणा तर केली, पण एखाद्या देशाशी जोडलं गेलेलं कोणतंही क्षेत्र एक स्वतंत्र देश बनणं इतकं सोपं असतं का? तर नाही. मग काय असते ती प्रक्रिया तेच सांगतो. जोपर्यंत संयुक्त राष्ट्र कोणत्याही क्षेत्राला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता देत नाही तोपर्यंत तो स्वतंत्र देश असल्याचं मानलं जात नाही. जेव्हा ही मान्यता आणि संयुक्त राष्ट्राचे सदस्यत्व मिळतं तेव्हाच एखादं क्षेत्र एखादा देश म्हणून गणलं जातं आणि त्यानंतरच त्याला आंतरराष्ट्रीय मदतीचाही लाभ घेता येतो. ही मान्यता मिळवण्यासाठी आधी संयुक्त राष्ट्र महासचिवाला पत्राद्वारे निवेदन द्यावं लागतं. हे निवेदन पुढे सुरक्षा परिषदेकडे पाठवलं जातं. या परिषदेतल्या 15 सदस्यांपैकी किमान 9 सदस्यांकडून या स्वतंत्र देश बनण्याच्या प्रस्तावाला समर्थन मिळणं गरजेचं असतं. ते समर्थन मिळालं की मग एक देश म्हणून संयुक्त राष्ट्र समितीत सहभागी करून घेण्यासाठीचं शिफारस पत्र महासभेकडे पाठवलं जातं. महासभेच्या 193 सदस्य देशांपैकी 2/3 म्हणजे किमान 129 देशांची सहमती मिळाल्यानंतरच तो देश संपूर्ण जगासाठी स्वतंत्र असल्याचं मान्य केलं जातं आणि जगाच्या पटलावर त्याची स्वतंत्र देश अशी नोंद होते. बलुचिस्तानच्या बाबतीत सांगायचं तर बलुचिस्तानने ही मान्यता मिळावी म्हणून हातपाय मारायला सुरुवात केली आहे. त्यासाठी भारताकडे राजधानी दिल्लीत बलुच दूतावास उघडण्याची परवानगी मागितली आणि दुसरीकडे स्वतंत्र देश म्हणून मान्यता देण्याची तसंच देशाच्या करन्सी आणि पासपोर्टसाठी अरबो रुपये देण्याचीही मागणी संयुक्त राष्ट्र समितीकडे केली आहे. पण घोषणा केली म्हणून बलुचिस्तान स्वतः स्वतंत्र होऊ शकत नाही. यासाठी त्याला वरील प्रक्रियांमधून जावं लागणार आहे. शिवाय पाकिस्तान सरकारही बलुचिस्तानला स्वतःपासून वेगळं करून एक स्वतंत्र देश मानण्यास तयार होणार नाहीये, कारण पाकिस्तानातला 44% भाग हा बलुचिस्तान आहे. गेली कित्येक दशकं बलुचिस्तान पाकिस्तानपासून स्वतंत्र होण्याची लढाई लढतोय, पण पाकिस्तान सरकार आणि सेना ते होऊ देत नाहीये. यामुळे आताही ते कितपत शक्य आहे हा प्रश्न आहे. पण भारत पाकिस्तानातल्या तणावाच्या परिस्थितीत बलुचिस्ताननेही पाकिस्तानवर आपला राग काढलाय. पुन्हा स्वातंत्र्याचं नवीन रणशिंग तो फुंकू पाहतोय. बलुचिस्तानचा हा प्रयत्न कितपत यशस्वी होतो हे पाहणं इंटरेस्टिंग असेल. पण तुम्हाला काय वाटतं? बलुचिस्तानला आता तरी स्वातंत्र्य मिळेल आणि मिळालं तर एक विभाजित देश म्हणून पाकिस्तानची अवस्था कशी असेल? कमेंट करून नक्की सांगा.